नमस्कार. आज आपण मसालेदार वांग्याचे काप कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत. इथे मी वांग्याचे काप बनवण्यासाठी एक वांग स्वच्छ धुवून पुसून घेतलं आहे. हे साधारण 250 ग्रामचं वांग आहे. आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. साईडचा जो भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. त्यानंतर कापं कट करून घ्यायची आहेत. इथे मी साधारण अर्ध्या इंचपेक्षा जास्त साईजचं काप कट करून घेतलं आहे. त्यानंतर ही सर्व कापं आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहेत. मग यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ हे सर्व आपल्याला व्यवस्थित कापांना लावून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला मसाले आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत आणि 10 मिनिटांसाठी याला बाजूला ठेवायचं आहे. इथे मी बारीक रवा घेतला आहे. त्यामध्ये मीठ, हळद आणि लाल तिखट घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यानंतर रव्याचं कोटिंग आपल्याला सर्व कापांना लावून घ्यायचं आहे. मी इथे तुम्हाला 2 कापांना कोटिंग लावून दाखवणार आहे. इथे आपली कापं भाजण्यासाठी तयार आहेत. इथे तवा गरम झालेला आहे. त्यामध्ये आपण तेल गरम करून घेऊ आणि हे तेल आपल्याला ब्रशने तव्यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये कापं ॲड करू. 2 ते 3 मिनिट याला स्लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं वरून तेल लावायचं आहे. आता आपण याला तेल लावून घेऊ. एका साईडने भाजण्यासाठी साधारण 4 ते 5 मिनिट लागतात. आता आपण याला दुसऱ्या साईडने भाजून घेणार आहोत. दुसऱ्या साईडने भाजण्यासाठी सुद्धा आपल्याला 4 मिनिट लागणार आहेत. तर इथे आपले मसालेदार वांग्याचे काप तयार आहे. तुम्ही जर कधी वांग्याचे काप बनवले नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.